की प्रत्येकाला वाटतं की आपली विचारधारा मांडली नाही आहे, पण जी विचारधारा मी मांडली त्याचे अव्वल साधनातले पुरावे आहेत. आणि माझं ठाम मत आहे की ही सेन्सॉरशिप बंद झाली पाहिजे, की वक्ता असाच बोलला पाहिजे, वक्ता तसाच बोलला पाहिजे. मी हे एक उदाहरण देतो की बाबा, आयुष्यामध्ये सगळ्यात जवळचं नातं कोणतं आहे? तुमचा पुत्र किंवा पुत्री. तुमचं बीज आहे, ते तुमचा अंश आहे. मग तुमचा मुलगा किंवा मुलगी, जे तुमचं अपत्य आहे, तुमची निर्मिती आहे, 20 वर्षानंतर त्याच्याशी पण तुमचे मतभेद होतात. 4 मतं त्याचीही तुम्हाला पटत नाहीत. मग तुमच्या मुलाची मतं पटत नाहीत, तर हा व्याख्याता, हा लेखक हा असाच बोलला पाहिजे. ही महाराष्ट्रातली जी काही कडेकोट, म्हणजे हिंदुत्ववाद्याला वाटतं असं बोलावं, पुरोगाम्यांना वाटतं की वक्ता असाच बोलावा, हे सेन्सरशिप मला मान्य नाही आहे. तुम्ही बोलवायचं बोलवा, बोलवायचं नसेल तर बोलू नका, हे परखडपणे मी सांगतो. मी मांडतो, त्यात अव्वल पुरावे असतात. व्याख्यान झाल्यानंतर मी कधीही पळून जात नाही. मी व्यासपीठावरती बसून असतो. मी जे बोललो हे तपासण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आजही पुरावे घेऊन आलोय मी. कशाचे पुरावे? खूप सारे पुरावे आहेत. नाही, महाराजांच्या बद्दल आता मध्यंतरी फारच हास्यास्पद म्हणता येईल अशा प्रकारचे की त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हतेच, इथंपासून ते मग महाराज कसे सेक्युलर होते पर्यंत मग ते वेगवेगळ्या त्याच्यावरनं चर्चा झडल्या. एक सांगतो, आता ही तथाकथित पुरोगाम्यांनी कोणाला तरी बरं वाटावं म्हणून कुणी एखादा वक्ता येतो, 35% शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते. एकाने तर टक्केवारी 65% नेली. मला नंतर भीती वाटली, म्हटलं मराठ्यांचं प्रमाण कधी राहतं की नाही. खरं सांगू का, फक्त 8 नावं अधिकृत आहेत. अफजल खान चाल करून आला, सिद्दी इब्राहिम, 10 अंगरक्षक आहेत. संदर्भ आहे शिवभारत, अध्याय क्रमांक 21, श्लोक क्रमांक 71 आणि 72. संबहा करवस्तद्वत इब्राहिमो अपि बर्बराहा. म्हणजे कवींद्र परमानंद नेवस्करांनी हे 10 अंगरक्षकाची नावं दिली. त्याच्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकर, जीवामाला सकपाळे इथपासून ते काताजी इंगळेपर्यंत, आणि 10वं नाव संभाजी करवर आणि सिद्दी इब्राहिम, तो आहे. नाव आम्ही घेतो ना, अव्वल साधनामधलं आहे. अनेक अंगरक्षकापैकी पृष्ठरक्षक शब्द आलेला आहे, आजच्या भाषेत बॉडीगार्ड. सिद्दी इब्राहिम घेतो आम्ही. त्याच समयी नूरखान बेग हा चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नाही आहे. ते म्हणतात की मराठ्यांचा सेनानी होता, नाही. मानकोजी 10 तोंडे हे त्या काळातले स्तरणोपत आहेत. एका तुकडीचा प्रमुख नूरखान बेग आहे, मान्य, आम्ही घेतो नाव. पन्हाळ्याच्या वेढ्यातनं दिनांक 2 मार्च 1660ला वेढा पडला आणि महाराज सुटले दिनांक 12 जुलै 1660ला. त्या दरम्यान महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न दस्तूरखुद्द जिजाऊ साहेबांनी केला होता. आणि मग नेताजी पालकरांनी अडवलं, आऊसाहेब या तलवारीची आण आहे तुम्हास. आणि मग नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल महाराजांचा वेढा सोडवायला गेले होते. तिथे सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह त्याचा पुत्र, हे 2 नाव पण अधिकृत आहेत. सिद्दी वाहवाह तिथे हुतात्मा झालाय महाराजांच्या सोडवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये. त्याच्यानंतर काझी हैदरचं नाव आहे, जो न्यायाधीश, हा, पण तोही नंतर संभाजी महाराजांच्या काळात तो तिकडे औरंगजेबाला मिळाला. शमा खान एक नाव आहे, दर्या सारंग एक नाव आहे, दौलत खान एक नाव आहे. अशी 8 नावं अधिकृत आहेत. म्हणजे आम्ही जे म्हणतो की अव्वल साधनामधली. दौलत खानाचा तर इंग्रजी पत्रव्यवहारामध्ये 7-8 पत्रामध्ये नामोल्लेख आहे. पण इब्राहिम खान नावाचा कोणी तोफखान्याचा प्रमुख अव्वल साधनं नाही आहेत. कोणी कसं रंगवलंय माहिती नाही आहे. पण ही 8 नावं वजा जाता, थोडीफार असतील ही, परंतु 8 प्रमुख नाव आहेत. तर मला वाटतं टक्केवारी काढायची तर फारच नगण्य निघेल आणि कुठल्या टक्केवारीवरनं कुणाचं योगदान नाही ठरवता येत. नावी समाज किती टक्के हो? विचार करा, 2 मार्च 1660ला वेढा पडला आणि सिद्दी जोहरचा अंदाज होता की महाराज किती दिवस वरती बसतील, एक ना एक दिवस धोधो पाऊस येईल, धनधान्य संपेल. पण वेढा ढिला पडला नाही आणि महाराजांना वाटले की ते आपण निसटून जावं. आणि मग ती संकल्पना 2 पालख्या बनवायच्या. एका पालखीत महाराज तुम्ही बसावं आणि दुसऱ्या पालखीत सोंगातला शिवाजी बसल. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा. त्या सज्जा कोठीमध्ये ती बैठक सुरू आहे दिनांक 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमेला. आणि जेव्हा संकल्पना येते की सोंगातला शिवाजी शिवाकाशीत उठून उभा राहतो, महाराज मी शिवाजी बनायला तयार आहे. विचार करा, 2 तासात मरणार
याची शंका नाही, खात्री आहे. बरं, ओळख तानाजी मालुसरेंसारखा बालमित्र